केला तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो? मला सांगा, शरद पवार 10% आरक्षण अगोदरच दिलंय, ते न्यायप्रविष्ट आहे, ते चालू असताना दुसरं आरक्षण म्हणजे कुणबी मराठा म्हणून शरद पवार कायद्याला मानताना पार्लमेंटमध्ये होतात, कृषी खात्याचे केंद्रातले मंत्री होतात. तुम्हाला शिकवायची गरज आहे का? आता संविधानाचे धडे तुम्हालाही लागतील का? कारण तुम्हाला माहिती आहे की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन ह्या केसमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने संविधान पीठाचा आधार घेत सांगितलंय की कुणबी आणि मराठा डिस्टिंक्टली वेगळे आहेत, दोन एक नाहीत. आणि जरंगे जो घडी घडी म्हणतो ना गॅझेटर आणा, सरसकट लिहा, हे माझे कुणबी भाऊ जे मराठा नोंदीमध्ये आहेत, जो हैदराबाद गॅझेटरमध्ये आहेत, हे ते कुणबी भाऊ नाही आहेत जे सामाजिक मागास आहेत. कुणबी म्हणजे जो कोणी शेती करेल, मग तो जैनामध्ये आहे, मग तो कुणी असेल, कुणाला सुद्धा ते नॉमिक्लेचरमध्ये ते नॉमिक्लेचर लागू होत नाही. त्याच्यासाठी खेडुळे कुणबी जे आहेत ते मागास आहेत आणि ते विदर्भात आहेत. त्याच्यानंतर तिरळे कुणबी आहेत ते मागास आहेत. जसं कोकणामध्ये कुणबी आहेत ते मागास आहेत. म्हणजे मी म्हणेल डिक्लेरेशन द्या, म्हणे डिक्लेरेशन द्या, डिक्लेरेशन द्या. अरे खाऊ आहे का? खाऊ आहे का? खाऊ आहे का? मला असं वाटतंय, मला जे समजलंय, देशी बॉईज, देशी बॉईज, देशी बॉईज, भाई ए देशी बॉईज, मैं तुमको बोल रहा हूं मुंबई की भाषा में, भाई अपना तबियत का चिंता करो भाई. वो देसी भाव वो उतर जाती है तो बुखार चढ़ जाती है. बंबई का